ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर आजच्या मन्नाकरिता निवडलेला शास्त्र भाग स्तोत्र संहिता याचा 35वा अध्याय 13 ते 14 ही वचने. स्तोत्र संहिता 35, 13 व 14 ही वचने. मी तर त्याच्या आजारात गोंताट नेसत असे, मी उपास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे. माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे असे समजून मी त्याच्याशी वागलो. आईसाठी शोक करणाऱ्यांसारखा सुतकी पेहराव्याने मी मान खाली घालून हिंडलो. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, स्तोत्र संहिता 35वा अध्याय आणि वचने 13 ते 14 या वचनापर्यंत, हे दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे. आणि शत्रूच्या हातून सुटण्याकरता तो प्रार्थना करत आहे. दाविदाच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आले आणि ज्या वेळेस तो अशा कठीण प्रसंगातून गेला, तो प्रथम देवाकडे गेला, देवाला शरण गेला, प्रार्थना केली, विनंती केली आणि त्या प्रत्येक परिस्थितीतून तो बाहेर निघाला. आणि त्याला विश्वास होता की आताही जे आलेलं संकट आहे त्याच्यातून तो बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे. तो जिवंत देव आहे आणि म्हणून तो देवाला म्हणत आहे, हे देवा, मला विरोध करणाऱ्यांना तू विरोध कर. परंतु स्वतः तो शत्रूशी वैरभावाने वागत नाही. उलट या 2 वचनांमध्ये आम्ही पाहतो की तो त्यांच्यासाठी उपवास करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि एवढंच नाही तर तो म्हणतो, तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ
असे समजून मी त्याच्याशी वागलो. तो त्यांच्याबरोबर वाईट वागलेला नाही, तर उलट त्यांना तो देवाच्या हातामध्ये सोपत आहे. आज आम्ही या दिवसांमध्ये प्रार्थना करत आहोत, उपवास करत आहोत. काय आम्ही आमच्या शत्रूला क्षमा केलेली आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळत असताना तो पित्याला म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर, काय कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आम्ही या जगामध्ये राहत असताना जे आमच्याशी वाईट वागतात, आम्ही अधिक त्यांच्याबरोबर वाईट वागतो, परंतु त्यांच्यासाठी मध्यस्थी किंवा प्रार्थना करत नाही किंवा उपवास करत नाही. आणि म्हणून देवाची शिकवण आम्हाला ही आहे की आम्ही आपल्या शत्रूवर प्रेम करावं. जसं स्वतःवर तसं इतरांवर आणि शेजाऱ्यावर आम्ही प्रेम आणि प्रीती करावी. म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. ज्यावेळेस आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, आमच्या वाट्याला चांगलंच मिळणार आहे. जर आम्ही चांगलं पेरतो तर आम्हाला चांगलंच मिळणार आहे. त्या ठिकाणी चांगल्याचीच आम्ही कापणी करणार आहोत. परंतु आम्ही जर वाईट पेरलं तर आम्ही वाईटाचीच कापणी करणार आहोत. आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्ही प्रार्थना करत असताना, उपवास करत असताना आम्ही आमच्या शत्रूसाठी देखील प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी केली पाहिजे की त्यांचं जीवन बदलावं, त्यांचं मन फिरावं आणि त्यांनी पश्चाताप करावा आणि देवाकडे वळावं. जर आम्ही अशा प्रकारचं जीवन जगतो तर निश्चित आमच्या जीवनाबद्दल देवाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. या आपण प्रार्थना करूया आणि आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये सोपूया आणि प्रार्थना करूया की जर इतरांबद्दल आमच्या मनामध्ये जर काही क्लेश, द्वेष असतील तर देवाने काढून टाकावेत. प्रार्थना करूया आपण. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तू चांगला आहेस, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस, तू आमचा राजा, तू आमचा प्रभू आहे. प्रिय बापा, आता जी वचने या ठिकाणी आम्ही वाचली आणि ऐकली त्याप्रमाणे वागण्यास दे बापा, तू आम्हाला सहाय्य कर आणि आम्ही आमच्या शत्रूवर देखील प्रेम करावं, प्रीती करावी, त्यांच्यासाठी मध्यस्थी करावी आणि येशू तुझ्या नावात त्यांना क्षमा करावी आणि पश्चातापी अंतःकरणानं त्यांनी तुझ्याकडे वळावं. यासाठी आम्ही देवबापा तुझ्याकडे रदबदली करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या जीवाचा देवबापा तू ताबा घे, आमच्या परिवाराचा तू ताबा घे आणि आम्ही शांतीने जीवन जगावं आणि प्रिय बाप्पा पवित्र परमेश्वरा तुझं गौरव करावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण वेळ क्षण आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करून येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो आहे. आमेन. जो येई मज पाशी वसतो मी त्या हृदयी. जो येई मज पाशी वसतो मी त्या हृदयी. पावन त्या करुणी स्वर्गीय सुख देई. स्वर्गीय भाकर मी. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.